नमस्कार मित्रांनो. आजची घटना ऐकल्यानंतर तुम्हालाही जाणवेल की सत्ता, ओळख आणि भीती यांचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला तर एका सामान्य माणसाचं आयुष्य किती भयानक वळण घेऊ शकतं. ही घटना आहे विदर्भातील एका तालुक्यातील. शांत वातावरण, गावातील राजकारण आणि वरून सगळं सुरळीत दिसणारं आयुष्य. पण या सगळ्यांच्या मागे एक असं गुपित लपलेलं होतं, ज्यामुळे अखेर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. ही घटना आहे सावली तालुक्यातील देवडी गावाची. देवडी गावामध्ये विकास पाटील नावाचा एक प्रभावशाली व्यक्ती राहत होता. गावात त्याचा मोठा दबदबा होता. त्याची पत्नी कविता पाटील पंचायत समितीमध्ये मोठ्या पदावर निवडून आली होती. पण गावातील लोकांना चांगलंच माहीत होतं की खरा कारभार कविता नव्हे तर तिचा पती विकासच पाहत होता. गावातील अधिकारी असो, कर्मचारी असो किंवा ग्रामपंचायतीची कामं, प्रत्येक ठिकाणी विकासचं वर्चस्व होतं. तो स्वतःला गावातील मोठा नेता समजत होता. सरकारी कार्यालयात तो रुबाबात जायचा. कर्मचारी त्याला घाबरायचे, कारण त्याच्या एका शब्दामुळे कोणाचंही ट्रान्सफर होऊ शकतं अशी चर्चा होती. याच काळात गावात नियुक्ती झाली होती एका नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची. तिचं नाव होतं नेहा देशमुख. नेहा दिसायला साधी, शिक्षित आणि स्वभावाने शांत होती. तिचं लग्न काही वर्षांपूर्वी झालेलं होतं. तिचा पती अमोल एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होता. संसार साधा होता पण आनंदात होता. नेहा कामासाठी रोज गावोगावी फिरायची, लोकांच्या समस्या ऐकायची, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायची. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालू होतं, पण एक दिवस विकासची नजर नेहावर पडली आणि तिथून या कथेला धक्कादायक वळण मिळालं. विकासला नेहाचं बोलणं, तिचा आत्मविश्वास आणि तिचं व्यक्तिमत्व आवडायला लागलं. सुरुवातीला तो कामाच्या निमित्ताने तिच्याशी बोलू लागला. तुम्ही खूप चांगलं काम करता, तुमच्यासारखे अधिकारी कमी असतात, अशा प्रकारचं बोलून तो तिच्याशी जवळीक वाढवू लागला. नेहाला सुरुवातीला काही संशय आला नाही, कारण गावातील मोठ्या पदावर असलेला व्यक्ती कामाबद्दल बोलतोय असंच तिला वाटत होतं. पण हळूहळू विकासचं वागणं बदलायला लागलं. तो मुद्दाम तिला एकट्यात बोलवू लागला, कधी पंचायत कार्यालयात, कधी गावाबाहेरच्या मीटिंगमध्ये, तर कधी फोनवर उशिरापर्यंत चर्चा. नेहाला आता थोडं विचित्र वाटायला लागलं होतं. एक दिवस विकासने नेहाला सांगितलं, उद्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत महत्वाची मीटिंग आहे, तुम्ही माझ्यासोबत चला. कामाचं कारण असल्यामुळे नेहाने होकार दिला. दुसऱ्या दिवशी विकास स्वतः गाडीतून तिला घेऊन गेला. पण काही वेळाने नेहाच्या लक्षात आलं की गाडी जिल्हा कार्यालयाकडे जात नव्हती. ती घाबरली. आपण कुठे चाललो आहोत, तिने विचारलं. विकास शांतपणे म्हणाला, थोडा वेळ आराम करू, मग जाऊ पुढे. गाडी एका मोठ्या लॉज समोर थांबली. नेहाच्या मनात भीती निर्माण झाली. ती म्हणाली, मला इथे यायचं नाही, आपण कामासाठी आलो होतो ना. पण विकासच्या चेहऱ्यावर आता वेगळाच भाव होता. तो हसत म्हणाला, इतकी घाबरतेस कशाला, मी आहे ना. नेहा मागे सरकू लागली. तिला आता परिस्थितीचं गांभीर्य समजलं होतं. पण विकासने तिच्यावर दबाव आणायला सुरुवात केली. तुला माहिती आहे ना, तुझ्या नोकरीचे निर्णय कोण घेतो. हे ऐकताच नेहा हादरली. त्या दिवशी नेहा खूप घाबरली होती. तिला तिथून बाहेर पडायचं होतं. पण विकासने तिच्यावर मानसिक दबाव टाकला. जर माझं ऐकलं नाही तर तुला खूप अडचणी येतील. त्या दिवशी नेहा रडत रडत घरी परतली. पण तिने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, कारण तिला स्वतःच्या संसाराची भीती वाटत होती. तिच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत होता, जर अमोलला हे समजलं तर. पण विकास इथे थांबणार नव्हता, कारण आता त्याला नेहावर पूर्ण नियंत्रण मिळवायचं होतं. त्या दिवसानंतर नेहाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ती आधीसारखी हसत नव्हती, कामात मन लागत नव्हतं. घरात सुद्धा ती शांत राहू लागली. तिचा पती अमोल अनेकदा विचारायचा, नेहा काय झालंय, तू एवढी तणावात का असतेस. पण नेहा प्रत्येक वेळी विषय टाळायची, कारण ती आतून खूप घाबरलेली होती. दुसऱ्या बाजूला विकासचा आत्मविश्वास वाढत होता. त्याला वाटत होतं की आता नेहा त्याच्या नियंत्रणात आली आहे. तो वारंवार तिला फोन करू लागला, कधी रात्री, कधी मीटिंगच्या बहाण्याने, तर कधी नवीन काम सांगून. नेहाला आता प्रत्येक फोनची भीती वाटू लागली होती. एक दिवस विकासने तिला पुन्हा गावाबाहेर बोलावलं. यावेळी नेहानी स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, मला यापुढे कुठेही यायचं नाही, कृपया मला त्रास देऊ नका. हे ऐकताच विकासचा चेहरा बदलला. तो संतापाने म्हणाला, मी तुला इथपर्यंत आणलं आणि आता तू मला नकार देतेस. त्या दिवसापासून विकासने वेगळाच खेळ सुरू केला. तो पंचायत कार्यालयात तिच्यावर ओरडू लागला, छोट्या छोट्या चुका काढू लागला, इतर कर्मचाऱ्यांसमोर तिचा अपमान करू लागला. नेहा मानसिकदृष्ट्या खचत चालली होती.
एक दिवस तर विकासने थेट तिला धमकी दिली, तुझ्याबद्दल अफवा पसरायला वेळ लागणार नाही. हे ऐकताच नेहाच्या पायाखालची जमीन सरकली, कारण गावात प्रतिष्ठा खूप महत्वाची असते. एक अफवा आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. याच काळात विकासने आणखी एक धक्कादायक गोष्ट केली. त्याने नेहासोबतचे काही खासगी फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते. नेहाला हे समजल्यावर ती पूर्णपणे घाबरली. ती रडत म्हणाली, कृपया ते डिलीट करा, माझा संसार उद्ध्वस्त होईल. पण विकास आता वेगळ्यावंचे अहंकारात होता. तो म्हणाला, तू माझं ऐकत राहिली तर काही होणार नाही. नेहासाठी आता प्रत्येक दिवस भीतीमध्ये जात होता. घरात अमोल, बाहेर विकास आणि मध्ये अडकलेली ती. एक दिवस अमोलला नेहाच्या वागण्यात मोठा बदल जाणवला. त्याने तिचा फोन पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नेहा खूप घाबरली. अमोलला संशय येऊ लागला, तू काहीतरी माझ्यापासून लपवतेयस. घरात वाद वाढू लागले. दुसऱ्या बाजूला गावातही चर्चा सुरू झाली होती. विकास आणि नेहा सतत एकत्र दिसतात. लोक कुजबूज करू लागले. नेहासाठी आता गावात वावरणं कठीण होत चाललं होतं. पण खरी भीती अजून बाकी होती. कारण विकास आता नेहावर पूर्ण अधिकार गाजू लागला होता. तो तिला म्हणाला, तू फक्त माझी आहेस. हे ऐकून नेहाच्या अंगावर काटा आला. तिला आता समजलं होतं, ही गोष्ट इथे थांबणार नाही. दरम्यान गावातल्या अफवा वाढत चालल्या होत्या. लोक उघडपणे बोलत नसले तरी प्रत्येकाच्या नजरेत संशय होता. नेहा आता घराबाहेर पडतानाही घाबरू लागली होती. तिच्या चेहऱ्यावरचा ताण अमोलच्या लक्षात येत होता. एक दिवस अमोलने थेट विचारलं, नेहा, खरं सांग, तुझ्यावर कुणाचा दबाव आहे का? हे ऐकून नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती अजूनही शांत राहिली, कारण तिला भीती होती. जर तिने सत्य सांगितलं तर तिचा संसार मोडेल. दुसऱ्या बाजूला विकास अधिकच बिनधास्त होत होता. त्याला वाटत होतं की नेहा कधीच त्याच्या विरोधात जाणार नाही. तो तिला रात्री उशिरा फोन करू लागला. कधी अचानक ऑफिसमध्ये बोलवायचा, कधी गावाबाहेर मीटिंगचं कारण द्यायचा. नेहा आता मानसिकदृष्ट्या पूर्ण थकली होती. एक दिवस तिने ठरवलं, आता हे थांबवलंच पाहिजे. ती विकासला भेटली आणि स्पष्टपणे म्हणाली, माझं आयुष्य उद्ध्वस्त होतंय, कृपया मला सोडा. पण विकासचा अहंकार आता खूप वाढला होता. तो हसत म्हणाला, तू माझ्या विरुद्ध काही करू शकत नाहीस. इतकंच नाही, त्याने नेहाला तिच्या पतीपासून वेगळं होण्याचा सल्लाही दिला. हे ऐकून नेहा हादरली. तिला आता समजलं होतं की विकास फक्त दबाव टाकत नाहीये, तर तिचं संपूर्ण आयुष्य नियंत्रित करू पाहतोय. याच काळात एक मोठी घटना घडली. एका रात्री विकास दारूच्या नशेत थेट नेहाच्या घराजवळ पोहोचला. तो मोठमोठ्याने बोलू लागला. शेजाऱ्यांचं लक्ष तिकडे गेलं. अमोल बाहेर आला. त्याने विकासला विचारलं, तुम्ही इथे काय करत आहात? पण विकास उलट त्याच्यावरच ओरडू लागला. त्या रात्री मोठा गोंधळ झाला. शेजारी जमा झाले. नेहा रडत होती. अमोलला आता परिस्थितीची जाणीव झाली होती. त्याने नेहाला विचारलं, हे सगळं किती दिवस चालू आहे? त्या रात्री नेहानी पहिल्यांदाच सगळं सत्य सांगितलं. ती रडत रडत कोसळली. अमोल हादरून गेला. त्याला विश्वासच बसत नव्हता की इतके दिवस त्याची पत्नी एवढ्या दबावाखाली जगत होती. दुसऱ्या दिवशी अमोलने ठाम निर्णय घेतला. आता आपण गप्प बसणार नाही. नेहा घाबरली होती, कारण विकासचा गावात मोठा प्रभाव होता. पण आता तिच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. त्या दोघांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. नेहानी संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. सुरुवातीला पोलीस सुद्धा सावध होते, कारण प्रकरण एका प्रभावशाली व्यक्तीशी संबंधित होतं. पण नेहाकडे काही पुरावे होते, फोन कॉल्स, मेसेजेस आणि काही रेकॉर्डिंग. हे पाहून पोलिसांनी तपास सुरू केला. गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोक हादरले, कारण बाहेरून आदर्श वाटणाऱ्या व्यक्तीचं दुसरंच रूप आता समोर येत होतं. पोलीस तपास सुरू झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. देवळी गावात एकच चर्चा होती, खरंच विकास असं करू शकतो? काही लोकांना विश्वास बसत नव्हता. तर काही जण म्हणत होते, आम्हाला आधीपासून संशय होता. पोलिसांनी विकासला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला त्याने सर्व आरोप फेटाळून लावले. तो म्हणाला, ही माझी बदनामी करण्याची योजना आहे. पण तपास जसजसा पुढे गेला तसतसे अनेक पुरावे समोर येऊ लागले. मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, हॉटेलमधील नोंदी, सीसीटीव्ही फुटेज आणि मेसेजेस हे सर्व तपासात जोडले जाऊ लागले. पोलिसांनी विकासच्या मोबाईलची तपासणी केली. त्यामध्ये काही खासगी फोटो आणि संभाषण सापडल्याची चर्चा गावभर पसरली. विकासचा आत्मविश्वास आता कमी होऊ लागला. त्याची पत्नी कविता सुद्धा हादरली होती, कारण तिला याबद्दल काहीच माहिती नव्हती. घरात सतत भांडणं सुरू झाली.
दुसऱ्या बाजूला नेहा आणि अमोलचं आयुष्यही पूर्णपणे बदललं होतं. लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. नेहा घराबाहेर पडताना घाबरायची, पण अमोल तिच्यासोबत ठामपणे उभा राहिला. तो म्हणाला, चूक तुझी नाही, दबाव टाकणाऱ्याची आहे. ही गोष्ट नेहासाठी खूप मोठा आधार होती. दरम्यान पोलिसांनी विकासविरुद्ध गुन्हा नोंद केला. प्रकरण मोठा होत चाललं होतं. माध्यमांमध्येही बातम्या झळकू लागल्या. गावातील लोकांना आता समजत होतं की सत्तेचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो. काही दिवसांनी विकासला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्या दिवशी कोर्टाबाहेर मोठी गर्दी होती. लोक फक्त एकच गोष्ट बोलत होते. एका चुकीच्या हव्यासाने सगळं संपवलं. एकेकाळी गावात रुबाबात फिरणारा विकास आता खाली मान घालून उभा होता. त्याच्या कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती. दुसऱ्या बाजूला नेहा अजूनही त्या मानसिक धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत होती. तिने नंतर पोलिसांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. सुरुवातीलाच मी आवाज उठवला असता तर कदाचित परिस्थिती इतकी बिघडली नसती. मित्रांनो, कधी-कधी भीती, दबाव आणि बदनामीच्या विचारामुळे लोक गप्प राहतात. पण चुकीला वेळेवर विरोध केला नाही तर ती चूक आणखी मोठी होत जाते. आजची ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. कोणताही व्यक्ती कितीही प्रभावशाली असला तरी त्याला दुसऱ्याच्या आयुष्यावर अधिकार नसतो. आणि चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवणं खूप गरजेचं असतं. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.